नमस्कार. या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. जनाब संजय राऊत यांनी परत एकदा मुक्ताफळं उधळायला सुरुवात केली. ज्या पद्धतीची बेताल वक्तव्य ती करतात, ती वक्तव्य बघता संजय राऊत यांचं डोकं ठिकाणावर आहे का असाच प्रश्न पडतो. संजय राऊत यांनी आता खासदारकी सोडून दिली पाहिजे. संजय राऊत यांनी राजकारण सोडून दिलं पाहिजे आणि संजय राऊत यांनी नेटफ्लिक्स सिरीजसाठी डायरेक्टर म्हणून किंवा स्क्रिप्ट रायटर म्हणून काम केलं पाहिजे. कारण प्रत्येक गोष्टीचा भारतीय जनता पार्टीशी बादरायण संबंध लावण्याचा प्रयत्न संजय राऊत यांच्यामार्फत सुरू आहे. त्यामुळं संजय राऊत यांनी उद्यापासनं खासदारकी सोडून, राजकारण सोडून नेटफ्लिक्समध्ये डायरेक्शन करण्याचं काम करावं. नेटफ्लिक्सच्या सिरीजमध्ये स्क्रिप्ट लिहिण्याचं काम संजय राऊतांनी करावं. ते काम त्यांना उत्तम जमेल. जनतेतून एकदाही निवडून न येता खासदारकी भुषवायची आणि अशा पद्धतीचे खोटे आरोप करायची हे जनाब संजय राऊत यांची सवय झालेली आहे. अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर सातत्यानं राजकारण केलं जाते किंवा त्यावर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. आज संजय राऊतांनी नवीन एक आरोप केला की अजित पवारांना जुन्या खरं तर स्वगृही परतण्यास अजित पवार इच्छुक होते, परंतु कुठेतरी या अपघातामुळे ते होऊ शकलं नाही आणि अजित पवारांकडे कारण अजित पवार स्वगृही प्रयत्नासाठी इच्छुक होते असं संजय राऊत दावा करतायत. संजय राऊत, तुमच्याकडे काही पुरावा आहे का? तुमच्याकडे त्याबद्दलची काही माहिती आहे का? सातत्यानं खोटं बोलायचं. अजितदादा स्वगृही परतण्यात इच्छुक नव्हते. उलट इतर काही लोकांना एनडीएच्या घटक पक्षामध्ये समावी करण्यासाठी अजितदादांची इच्छा होती का हे बघितलं पाहिजे. सातत्यानं खोटं बोलायचं, सातत्यानं खोटा नरेटिव्ह पसरायचा. मुळामध्ये संजय राऊत यांना मला एकच विचारायचं आहे की आपलं आणि अजितदादांचं नेमकं बोलणं कधी झालं होतं? आपल्याकडे त्याबद्दलचा एक तरी पुरावा आहे का? तो पुरावा नाही. तुमच्याकडे कसलीही माहिती नाही. उठायचं, पत्रकार परिषद घ्यायची, खोटी माहिती द्यायची. याच्या पलीकडे याच्या पलीकडे संजय राऊत यांना काहीही काम नाही. मुळामध्ये संजय राऊत अजितदादांशी नेमकं कधी बोलले होते? संजय राऊत यांनी आणि अजित पवार यांचं संभाषण नेमकं कधी झालं होतं? संजय राऊत, तुम्हाला फाट्यावर मानून अजितदादा भारतीय जनता पार्टी एनडीए सोबत आले होते. तुमचा आणि अजित पवारांचा काही संबंध होता का? तुम्ही कसल्या भाषेमध्ये अजित पवारांवर टीका केली होती याचं जरा भान ठेवा आणि मग ही स्क्रिप्ट रचा. ऑपरेशन लोटसचा हा भाग आहे असा गंभीर आरोप ते करताय. ऑपरेशन लोटस फेल होताना पाहायला मिळत होतं जर ते शरद पवारांवर पुन्हा गेले असते आणि म्हणून हा ऑपरेशन लोटसचा भाग आहे असा अपघात पण उद्या भूकंप झाला तरी संजय राऊत म्हणतील की हे ऑपरेशन लोटसचा भाग आहे. उद्या सुनामी आली तरी संजय राऊत म्हणतील की हा ऑपरेशन लोटसचा भाग आहे. उद्या पूर आला तरी संजय राऊत म्हणतील की ऑपरेशन लोटसचा भाग आहे. संजय राऊत यांनी ऑपरेशन लोटसचं नाव घेण्याच्या ऐवजी त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर ते पुरावे सादर केले पाहिजे. मुळामध्ये भारतीय जनता पार्टी असेल किंवा देवेंद्रजी फडणवीस असतील यांनी देखील या संपूर्ण प्रकरणाची चौकशीची मागणी केली. महाराष्ट्रामध्ये CID चौकशी सुरू आहे. त्यानंतर केंद्रीय मंत्रालयाकडनं देखील चौकशी सुरू आहे. संजय राऊत म्हणतात न्यायालयीन चौकशी करा. कुठलीही चौकशी करा, काहीही हरकत नाही. अजितदादांचा अपघात हा अतिशय दुर्दैवी होता. महाराष्ट्राचं यातून मोठं नुकसान झालं आहे आणि या अपघाता प्रकरणामध्ये स्वतः माननीय शरदचंद्र पवार साहेबांनी देखील स्पष्टपणे सांगितलंय की हा अपघात आहे, घातपात नाही. आता संजय राऊत हे शरद पवार साहेबांपेक्षा मोठे आहेत का? किंवा संजय राऊतांची बुद्धी शरद पवार साहेबांपेक्षा मोठी आहे का? संजय राऊतांची समज शरद पवार साहेबांपेक्षा मोठी आहे का? ती असेल तर मी काल देखील सांगितलं होतं संजय राऊत यांचा भारतीय न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही. ते जरी म्हणत असतील न्यायालयीन चौकशी करा अमुक तरुक, तरी उद्या कोर्टाने काय सांगितल्यानंतर ते म्हणतील की हे कोर्ट विकलं गेलेलं आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी पाकिस्तानच्या कोर्टात जावं, कारण त्यांचा बाकी दुसऱ्या कुठल्या देशावर विश्वास नाही. संजय राऊत यांनी बांगलादेशच्या कोर्टात जावं आणि या सगळ्या प्रकरणामध्ये चौकशीची मागणी करावी. केंद्र सरकार चौकशी करते, राज्य सरकार चौकशी करते. या चौकशीतून दूध का दूध, पाणी का पाणी होईल. संजय राऊतांनी असं म्हटलं की दादा पवारांकडे परत जर आले असते तर लोटसचा पराभव झाला असता. दादा आदरणीय शरद पवार साहेबांकडे जायचं होतं का नाही जायचं होतं हा सर्वस्वी त्यांचा अधिकार होता. मुळामध्ये अजितदादा हे एनडीएचे घटक पक्ष होते. ते महाविकास आघाडीमध्ये पुन्हा जाणार नव्हते.
संजय राऊतांना मला पुन्हा एकदा सवाल विचारायचा आहे, तुमचं आणि अजितदादांचं बोलणं नेमकं कधी झालं होतं? तुम्ही यापूर्वी अजितदादांशी फोनवरनं तरी कधी बोलला होतात का? गेल्या 3.5 वर्षात अजितदादांचा उल्लेख करत असताना सातत्यानं अपमान करण्याचं काम कोणी केलं होतं? संजय राऊतांनी केलं होतं. मग आज एवढा अजितदादांबद्दलचं प्रेम पुळका संजय राऊतांना नेमका काय होतो? ज्या पद्धतीनं अजितदादांचा अपघात झाला त्यानंतर असंवेदनशील राजकारण करण्याचं काम, मृताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम संजय राऊत सुरुवातीपासून करतात. हा अपघात झाल्यानंतर अशाच पद्धतीचं राजकारण करण्याचं काम संजय राऊतांच्या माध्यमातून होतंय. म्हणून माझी संजय राऊतांना एकच विनंती आहे की तुम्ही राजकारण सोडून द्या. तुम्ही नेटफ्लिक्सला स्क्रिप्ट रायटर किंवा डायरेक्टर म्हणून काम करा. एक हॉरर सिरीज, एक थरारक सिरीज करण्यासाठी जे काही मटेरियल लागतं ते तुमच्या पत्रकार परिषदेमध्ये आहे. त्याबद्दल तुम्ही नेटफ्लिक्सची एक टायअप करून, म्हणजे उबाटा गट तुम्ही खड्ड्यात घालवला, आता किमान नेटफ्लिक्सला जॉईन झालात, अशा वेब सिरीज काढायला लागला तर थोडं तुमचं दुकान चालेल. त्यामुळं तुम्ही एखादी नेटफ्लिक्स किंवा वेब सिरीज बरोबर एक कॉन्ट्रॅक्ट करा आणि अशा पद्धतीच्या अपघातानंतर कशा कशा थेरी रचवता येतात, 5-5, 10-10 थेरी कशा रचवता येतात याची सगळी स्क्रिप्ट लिहून काढा आणि त्याबद्दलचे करार आपण वेब सिरीज बरोबर करा. मुळामध्ये अजितदादांच्या अपघातामुळं महाराष्ट्राचं नुकसान झालंय, भारतीय जनता पार्टीचं नुकसान झालंय. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी याबद्दल चौकशीची मागणी केली. केंद्र सरकार चौकशी करते, राज्य सरकार देखील चौकशी करते. या चौकशीत दूध का दूध पाणी का पाणी निश्चित होईल. पण राहुल असं म्हणतायत की जनतेला अधिकार आहे, दादांचा अपघात जो घडला आहे ते जाणून घेण्याचा जनतेला अधिकार आहे. जनतेला पूर्ण अधिकार आहे. जनतेला अधिकार असल्यामुळंच देवेंद्रजींनी चौकशी मागणी केली. आणि जनतेबद्दल संजय राऊतांनी बोलू नये, कारण संजय राऊत कधी जनतेमधनं निवडून गेलेले नाहीत. संजय राऊत कधी जनतेचं प्रतिनिधित्व केलेलं नेते नाहीत. मुळामध्ये जेव्हा शरद पवार साहेब सांगतात की हा अपघात आहे, याच्यामध्ये घातपात नाही. यानंतर देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी स्वतः चौकशीची मागणी केली. केंद्र सरकार चौकशी करते, CID मार्फत राज्य सरकार चौकशी करते. असं असताना जाणीवपूर्वक एक स्क्रिप्ट रचायची आणि बदनामी करायची, एवढाच संजय राऊतांना धंदा आहे. संजय राऊतांनी अजून एक आरोप केला आहे की भारतीय जनता पार्टीच्या भ्रष्टाचाराचे कागदपत्र अजितदादांकडे होते, त्यामुळं घातपात झालाय का असा संशय संजय राऊत करतायत. संजय राऊतांनी त्याच पत्रकार परिषदेमध्ये शेवटी असं सांगितलंय की पार्थ पवाराला वाचवण्याचं काम भारतीय जनता पार्टी करते, अजित पवारांच्या मुलाला वाचवण्याचं काम भारतीय जनता पार्टी करते. म्हणजे पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला संजय राऊत दावा करतात की भाजपच्या भ्रष्टाचाराची पाईल अजितदादांकडे होती आणि पत्रकार परिषदेच्या शेवटी संजय राऊत दावा करतायत की पार्थ पवाराला भारतीय जनता पार्टी वाचवते. एकाच पत्रकार परिषदेमध्ये सुरुवातीला वेगळी भूमिका मांडायची, सुरुवातीला सांगायचं की भारतीय जनता पार्टी भ्रष्टाचारी आहे आणि पत्रकार परिषदेच्या शेवटी सांगायचंय की पार्थ पवारांना वाचवण्याचं काम भारतीय जनता पार्टी करते. अहो संजय राऊत एकाच पत्रकार परिषद किमान एक भूमिका मांडा ना. सुरुवातीला सांगतायत अजितदादांकडे फाईल होती, नंतर सांगतायत भाजप पार्थ पवारांना वाचवतंय. नेमकी तुमची स्क्रिप्ट तरी नीट लिहा. पत्रकार परिषदेला आल्यानंतर आपण आपल्याच वक्तव्याचं मुद्दा खोडून काढतोय याचं भान तरी संजय राऊतांना आहे का? सुरुवातीला सांगितलं की भारतीय जनता पार्टीच्या भ्रष्टाचाराची फाईल अजितदादांकडे होती आणि शेवटी सांगतायत पार्थ पवाराला वाचवण्याचं काम भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्रजी फडणवीस करतायत. अहो जिभेला काही हाड आहे का नाही? एकाच पत्रकार परिषदेमध्ये तुम्ही 2 वेगवेगळे मुद्दे मांडताय. थोडं भान ठेवा. आधी स्क्रिप्ट लिहा की आपल्याला नेमकं काय बोलायचं आहे. आपण आपलंच वक्तव्य कॉन्ट्राडिक्ट करणार नाहीत का? आपण आपलंच वक्तव्य खोडून काढत नाहीत का? याचं भान संजय राऊतांनी ठेवलं पाहिजे. संजय राऊत यांनी दुसरीकडे चीनवरतून देखील इशारा साधलाय राहुल गांधीच्या बाबतीमध्ये. त्यांचं म्हणणं आहे की राहुल गांधीला बोलू दिलं जात नाहीये संसदेमध्ये, म्हणूनच मोदी, शहा असतील यांनी, राजनाथ सिंह यांनी पळ काढण्याला. राहुल गांधींची चाटुगिरी करण्याचं काम, राहुल गांधी यांचे बूट चाटण्याचं काम संजय राऊत यांच्याकडनं सातत्यानं केले जाते. संजय राऊत यांची खासदारकीची टर्म संपणार आहे आणि संजय राऊत यांना पुन्हा एकदा उभाटा गटाकडनं खासदारकी मिळणार नाही, कारण उभाटा गटाकडे आता तेवढा कोटा नाहीये. आता उभाटा गटाकडनं खासदारकी मिळणार नाही म्हणून संजय राऊत आपल्याला काँग्रेसकडनं खासदारकी मिळावी यासाठी राहुल गांधींचं लांगुल चालन करत आहेत.
याच्या पलीकडे त्याला बघता येणार नाही. राहुल गांधीची हुजरेगिरी केली, राहुल गांधींची गुलामी केली, राहुल गांधींचे बूट चाटले तर आपल्याला राज्यसभेची पुन्हा एकदा खासदारकी मिळेल अशी अपेक्षा संजय राऊत यांना आहे. आणि त्या अपेक्षेपोटी राहुल गांधींचं गुणगान करण्याचं काम संजय राऊतांकडनं केलं जाते. मुळामध्ये काँग्रेसचे प्रवक्ते देखील राहुल गांधींची हुजरेगिरी करत नाहीत, त्यापेक्षा जास्त हुजरेगिरी संजय राऊत तुम्ही करतायत. थोडीशी लाज बाळगा. ज्या राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला, ज्या राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल नको नको ते शब्द वापरले त्या राहुल गांधींची चाटुगिरी फक्त आणि फक्त खासदारकी मिळण्यासाठी करतायत. थोडीशी लाज बाळगा. वंदनीय बाळासाहेब ठाकरे स्वर्गातून बघतात आणि तुम्हाला ते असते तर तुमच्या पेकाटात लाथ मारल्याशिवाय थांबले नसते. पूर्व सीडीएस असलेल्या मनोज नरवणेंच्या सुरक्षेमध्ये वाढ करावी अशी मागणी केली आहे. खरं तर राहुल गांधींनी काल त्यांच्याच तो प्रकाशित असलेल्या पुस्तकातल्या काही विधानांचा संदर्भ लोकसभेमध्ये मुद्दा उपस्थित केला. राहुल गांधी सातत्यानं खोटे बोलतात. काल संसदेमध्ये देखील खोटी मांडणी, खोटं नरेटिव्ह मांडण्याचा प्रयत्न केला. भारत हा अतिशय सक्षम देश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात जगभरामध्ये भारताचा डंका वाजतोय आणि हे राहुल गांधींना सहन होत नाही. म्हणून सातत्यानं परदेशात जायचं आणि आपल्या भारताची बदनामी करायची हे राहुल गांधींचं धोरण आहे. आणि आपल्याला खासदारकी मिळावी म्हणून संजय राऊत हे राहुल गांधी यांचं लांगुलचालन करण्याचा प्रयत्न करतायत. याच्या पलीकडे याला बघता येणार नाही. परंतु मनोज नरवणे जे आहेत माजी लष्कर अधिकारी, त्यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करावी अशी मागणी संजय राऊतांनी त्यांनी असे ते- भाजीपोळी काही करू शकतात. नाही, भाजपवाले काही उद्या संजय राऊत म्हणतील भाजपवाले भूकंप आणतील, भाजपवाले सुनामी आणतील, भाजपवाले काय अजून काहीतरी करतील. संजय राऊतांना जळी स्थळी काष्टी पाशानी फक्त भाजप दिसते. महाभारतातला एक प्रसंग आहे, जेव्हा कंसाचं मरण जवळ आलं होतं तेव्हा कंसाला प्रत्येक ठिकाणी श्रीकृष्ण दिसत होता. कंसाला पाणी दिलं तरी त्याच्यामध्ये श्रीकृष्ण दिसायचा, कंसाला जेवण दिलं तरी त्याच्यामध्ये कृष्ण दिसायचा, कंसाला झोपताना कृष्ण दिसायचा. तसं जळी स्थळी काष्टी पाशानी सगळीकडे संजय राऊत यांना भारतीय जनता पार्टी दिसते, देवेंद्रजी फडणवीस दिसतात. याच्या पलीकडे काही नाही. प्रत्येक गोष्ट, कुठलीही गोष्ट घडली की भारतीय जनता पार्टीचा हात आहे. उद्या भूकंप आला, भारतीय जनता पार्टीमुळे, पाऊस आला, भारतीय जनता पार्टीमुळे, उद्या सूर्य उगवला, भारतीय जनता पार्टीमुळे उगवला. याच्या पलीकडे संजय राऊत काहीही काम करत नाहीत. राहिला प्रश्न मनोज नरवणे यांच्या सुरक्षेचा, तर त्याबद्दल केंद्र सरकार योग्य ती काळजी घेईल. त्याबद्दल संजय राऊत यांनी बोलायचं गरज नाही. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आहेत मोठे, त्यांनी असं सांगितलं आहे की विलिनीकरणासाठी अमित शहा आणि मोदींकडून हिरवा झेंडा दिला गेला. त्या नेत्यांनी जाहीरपणे सांगावं की हिरवा झेंडा नेमकी कधी दिला होता, कुणी दिला होता, कसा दिला होता, विलिनीकरण करायचं का नाही करायचं हा संपूर्ण अधिकार राष्ट्रवादीचा आहे, सुनेत्राताई पवार यांचा आहे. याबद्दलचा निर्णय सुनेत्राताई पवार यांनी घ्यायचा आहे. जो काही निर्णय सुनेत्राताई पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस घेईल त्याला भारतीय जनता पार्टीचं समर्थन असेल. परंतु अजितदादा पवार हयात असेपर्यंत भारतीय जनता पार्टीला किंवा देवाभाऊंना विलिनीकरणाबद्दल त्यांनी कुठलीही गोष्ट सांगितली नव्हती. त्यामुळं तुर्तास विलिनीकरणाचा प्रश्न महत्त्वाचा नाही. विलिनीकरण करायचं असेल तर त्याचा सर्वस्वी अधिकार राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वेसर्वा सुनेत्राताई पवार, राष्ट्रवादीचे इतर नेते त्यांना घ्यायचा आहे. ते जे काही निर्णय घेतील त्याला भाजपचं समर्थन असेल. मुख्यमंत्री अजित पवारांच्या स्मृती जपण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला आता अजित पवारांचं नाव द्यावं, तशा प्रकारची मागणी देखील जी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे. याबद्दलचा पूर्ण अधिकार मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना असतो, राज्य मंत्रिमंडळाला असतो. याबद्दलचा योग्य तो निर्णय देवाभाऊ आणि राज्य मंत्रिमंडळ घेतील. मीरा भाईंदरमध्ये मराठी लेखन समितीने भाजप विरोधात मोर्चा काढलेला आहे. या ठिकाणी अमराठी महापौर निवडल्यानंतर त्यांनी नाराजी व्यक्त करत आंदोलन सुरू केलेलं आहे. मराठी महापौर मीरा भाईंदरमध्ये बसवावा अशी मागणी मराठी लेखन समिती करते. खरं तर मराठी अमराठीचा मुद्दा फक्त राजकारणासाठी करण्याचा प्रयत्न होतो. जो कोणी चांगल्या पद्धतीचा कारभार करू शकेल असा व्यक्ती तिथं बसवला पाहिजे. त्यात मराठी अमराठी करणं हे अयोग्य आहे. वर्षानुवर्ष ज्या ठिकाणी लोक राहतात
तिथलं नेतृत्व करण्याची संधी त्या लोकांनी तिथल्या स्थानिक नेतृत्वाला निवडून दिली आहे। याबद्दलचा योग्य निर्णय जो काही व्हायचा होईल, परंतु राजकारण करत असताना मराठी अमराठी हे करणं योग्य नाही। विजय वडेट्टीवार म्हणतात चंद्रपुरात विभागीय आयुक्त हे दबावात आहेत, आयुक्त सत्ताधाऱ्यांच्या ताटाखाचं मांजर झाले। वडेट्टीवारांना एवढंच सांगायचं आहे, विभागीय आयुक्ताचं सोडा, तुमचे नगरसेवक तरी तुमच्यासोबत आहेत का हे एकदा जाऊन सांगा। तुमचे नगरसेवक तुमच्यासोबत राहिलेले नाहीत। 4 गट काँग्रेसमध्ये चंद्रपुरामध्ये पडलेले आहेत। प्रतिभाताई धानोरकरांवर दबाव कोण आणतंय? सातत्यानं विजय वडेट्टीवार यांच्याकडनं प्रतिभाताई धानोरकर यांच्या गटावर दबाव आणला जातोय, त्यांच्या घरावर नोटिसा लावल्या जात आहेत। अशा पद्धतीचं कृत्य विजय वडेट्टीवार तुमच्याकडनं केलं जात आहे आणि तुम्ही काय आयुक्तांच्या दबावाचा विषय काढताय? उलट तुमच्या दबावामुळं काँग्रेसमध्ये 4 ठिकऱ्या पडलेल्या आहेत, त्या आधी सांभाळा आणि मग इतरांवर बोला। चंद्रपूरच्याच महापौर पदाचा वाद आता थेट दिल्लीपर्यंत पोहोचलाय। धानोरकर विरुद्ध वडेट्टीवार या वादात आता थेट पक्षाचे राष्ट्रीय महासचिव के.सी. वेणुगोपाल यांच्या उपस्थितीमध्ये आज दिल्लीमध्ये बैठक आयोजित करण्यात आली आणि दिल्लीतून चंद्रपूरच्या महापौर पदाचा निर्णय होणार। मला वाटतं हा प्रश्न राहुल गांधीपर्यंत नेला पाहिजे, कारण हा प्रश्न खूप मोठा आहे। चंद्रपुरामध्ये 4 गट झाले, 4 गटाचं समाधान करायचं असेल तर राहुल गांधींच्या नेतृत्वात एक विजय वडेट्टीवार, प्रतिभाताई धानोरकर या सगळ्यांची बैठक व्हावी आणि राहुल गांधी यांनी याबद्दलचा निर्णय द्यावा। राहुल गांधीमध्ये निर्णय क्षमता नाही हे लोकांना या निमित्ताने कळून जाईल। दुसरीकडे हेच वडेट्टीवार अशा प्रकारचा आरोप करतात की दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होऊ नये म्हणून अजितदादांच्या विमान अपघाताचा कट रचला गेला आहे, असाही दावा करतात। नाही, विजय वडेट्टीवारांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा प्रश्न बघण्यापेक्षा चंद्रपुरातले 4 गट एकत्र येऊन काँग्रेस एक गठ्ठा राहील याबद्दल जास्त काळजी घ्यावी। ते जर का चंद्रपुरातले 4 गट एकत्र आले आणि तुमची सत्ता स्थापन करता आली तर ते महत्त्वाचं आहे। तुम्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबद्दल बोलूच नका, तो तुम्हाला अधिकार नाही। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा प्रश्न हा सुनेत्राताई पवार सक्षम आहेत, खंबीर आहेत, त्या निश्चितपणे सोडवतील, त्यांना तो पूर्ण अधिकार आहे। त्या या पक्षाच्या त्या नेत्या आहेत, सर्व आहेत। ते जे काही निर्णय घेतील त्याबद्दल भारतीय जनता पार्टी एनडीए त्यांचं समर्थन करेल। विजय वडेट्टीवार यांनी स्वतःच्या पक्षाच्या गटाचं विलिनीकरण कसं करता येईल, स्वतःचा काँग्रेस पक्ष एक संघ कसा चंद्रपुरामध्ये ठेवता येईल याच्याबद्दल जर जास्त फोकस केला तर चंद्रपुरातला प्रश्न लवकर सुटेल। मुंबईमध्ये पुन्हा एकदा मराठी वाद पेटताना पाहायला मिळतोय। एक विकासक आहे सुशील रहेजा याने एका मराठी तरुणाला मारहाण केल्याचा आरोप होता। नाही, कुठल्याही मराठी किंवा अमराठी तरुणाला मारहाण करणं अतिशय चुकीचं आहे। महाराष्ट्रामध्ये कायद्याचं राज्य आहे, कायद्याच्या राज्यानेच चाललं पाहिजे। कुणी मराठीच्या नावावर अमराठी माणसाला मारू नये आणि अमराठीच्या नावावर मराठी माणसाला मारू नये। इथं कुणालाही मारण्याचा अधिकार कुणीही दिलेला नाही। या प्रकरणामध्ये तपास करून योग्य ती कारवाई होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।